हे आज या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला म्हणजे मला या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी मी आदरणीय अरुणभाऊ कुळे यांचे मनापासून आभार मानतो। त्यांचा कायम आशीर्वाद हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे। गेले कित्येक वर्ष माझ्या राजकारणाच्या जडणघडणीमध्ये माझ्या सुखदुःखामध्ये अरुणभाऊंनी मला सातत्यानं मदत केली आहे आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये देखील आदरणीय अरुणभाऊ हे माझ्या पाठीशी या ठिकाणी खंबीरपणे उभं राहत आहेत। या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते असतील, समाजसेवक असतील, विविध संघटनाचे पदाधिकारी असतील, विविध समाज घटक असतील, हे सर्व लोक या ठिकाणी मला आशीर्वाद देत आहेत। माननीय अरुणभाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो। मी अरुणभाऊ कोळी, राज्य उपाध्यक्ष कोळी महासंघ। आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक समस्यावर पंढरपूर आणि मंगळवेढीची जनता त्रस्त असताना या भागातील आजी माजी आमदार यांनी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही संकटकाळी जनतेला तारण्याचं काम केलं नाही। त्यामुळं आज नवीन नेतृत्व आणि एक डॅशिंग नेतृत्व, नवीन नेतृत्व, उमद नेतृत्व आणि गोरगरिबांच्या अर्ध्या रात्री त्यांच्या सेवेची हजर राहणारं, एका कॉलवर रात्रंदिवस न म्हणता तिथं हजर राहणारं नेतृत्व, मनसेचे राज्याचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे हे आज या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आज मी अशी मनाशी खूणगाठ बांधली आणि सर्व माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी असतील, माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांशी विचार विनिमय करून आज मी असा निर्णय घेतलेला आहे की दिलीप बापू धोत्रेच ह्या पंढरपूरचा विकास करू शकतात। त्यामुळे कोळी महासंघाच्या एक राज्याचा उपाध्यक्ष म्हणून मी त्यांना आज जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे आणि सक्रिय पाठिंबा मी त्यांच्यासोबत निवडणूक होईपर्यंत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करून त्यांना निवडूनच कसं आणायचं ह्याची खूणगाठ आम्ही बांधलेली आहे आणि ती निवडून येतील अशी आपण सर्वांनी आशा करूया आणि पांडुरंगचरणी प्रार्थना करतो की दिलीप बापू धोत्रे यांना यामध्ये यश यावं आणि सर्व कोळी समाज माझ्या बांधवांना मी अशी विनंती करतो आहे की एक उमद नेतृत्व आहे। कोळी समाजाच्याही अनेक समस्यावर त्यांनी मात केलेली आहे आणि अनेक समस्यासाठी ते धावून गेलेले आहेत। अनेक आमच्या समाजासाठी त्यांनी अडचणीच्या काळामध्ये त्यांना मदत केलेली आहे। अशा दिलीप बापू धोत्रेंना मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघातील माझ्या कोळी बांधवांनी त्यांना खरोखरच त्यांना मदत करावी आणि आपल्या येणाऱ्या भावी काळामध्ये भावी आयुष्यामध्ये आपल्याला जर मदत करणारं कोणतं नेतृत्व असेल तर तो दिलीप बापू धोत्रे आहेत। त्यांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या कोळी महासंघाचा त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो। आम्ही मूळचे पहिले भारत नाना भालकेंचे कार्यकर्ते होतो। सर्वच आम्ही दिलीप बापू असतील, हे असतील, सगळीच असतील, परंतु भारत नाना गेल्यानंतर या भारत नानाच्या पावलावर पाल ठेवून जे सामाजिक कार्य करायला पाहिजे होतं, जनतेला हे सहकार्य करायला पाहिजे होतं, कार्यकर्त्यांना सांभाळलं पाहिजे होतं, पण त्या लोकांनी कुठलंही न काय करता निवडणूक लढवायची विचारविनिमय करून निवडणुकी लढवायला हवी होती, तसं न लढवता
या महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यातले कोण उभारले आणि काय करते हे बघण्यापेक्षा माझ्यासमोर एकच मला दिसते, फक्त दिलीप बापू धोत्रे यांना मी कोळी समाजाच्या वतीनं मदत करायचं ठरवले आणि मी त्यांना मदत करणार आहे.